महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। विरोधकांकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली गेलेली आहेत। बावनकुळे यांच्या निर्णयांचं तोंड भरून कौतुक केलं गेलंय। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी हे कौतुक केलंय। नवीन सुधारणांबाबत समाधान देखील व्यक्त केलेलं आहे। मात्र भूमाफियांविरोधात कारवाई करण्याची मागणी सुद्धा यावेळेला करण्यात आलेली आहे। घेतोय सभागृहात उपस्थिती राहील, आमचे गॅलरीमध्ये अधिकाऱ्याची उपस्थिती राहील। मी स्वतः सीएस साहेबांशी काल मुख्यमंत्री बोलले, मी बोललो आहे आणि सभागृहात आमची सर्वांची उपस्थिती राहील। यांची काळजी आम्ही सर्वच घेऊ, आपल्याकडले आणि आमच्याकडले। राहिला प्रश्न, काही महसुली कायद्यामध्ये खूप सुधारणा कराव्या लागतील। आज काही कायदे महसूलचे पर्याप्त नाही आहे की तुमची अपेक्षा पूर्ण करण्याकरता। त्यामुळं जयंतराव, हे जर तुम्ही मांडलाय त्यात महिनाभर तर करूच आम्ही, SIT लॉ वगैरे वगैरे, कारण ते मोठं प्रकरण दिलं आहे। याची पारदर्शकपणे करू। मी आताच कोकण कमिशनरशी बोलणार आहे। रुबल अग्रवाल यांना नाव घेता येत नाही, पण विभागीय आयुक्त कोकणशी बोलून आजच मी त्याची तयारी करेल। पण काही महसुली कायदे असे आहे की हे सुटून जातात, यांना कोर्टाचं 5 मिनिटात रिलीफ मिळून जातो आणि त्यामुळं आत्ता याच्यामध्ये काही सुधारणा अपेक्षित आहे। येणाऱ्या डिसेंबरमध्ये आपण काही सुधारणा अशा करतोय ज्या MLRC मध्ये करतोय, अर्धन्यायिक प्रकरणामध्ये करतोय, अर्धन्यायिकमध्ये सुद्धा अनेक सुधारणा कराव्या लागणार आहे आणि त्यामुळं आपली सर्वांची त्यामध्ये मदत लागणार आहे। हे होऊ शकतं का? तर होऊ शकतं। भूमाफियाला चाप बसू शकतं का? बसू शकतो, पण काही सुधारणा मागं नक्की आणू आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। मंत्री चंद्रकांत पाटलांचा त्यांनी खरपूस समाचार घेतलाय। गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्राला तुम्ही निधी देणार होतात, आता तरी तुम्ही शब्द पाळा आणि निधी द्या, असं सुधीर मुनगंटीवार म्हणतात। 18 मार्च 2025चं भाषण आहे। अशा खाजगी विद्यापीठ तुम्ही इकडे करता, म्हणून मी तुम्हाला आग्रहाची विनंती केली की आमचं गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र आहे, तुम्ही एकदम तावात या पवित्र सभागृहात विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर बघत होते, लोकमान्य टिळकजी तुमच्या उत्तराकडे बघत होते, छत्रपती शिवाजी महाराज बघत होते, महात्मा ज्योतिराव फुले बघत होते, महात्मा गांधीजी बघत होते, पंडित नेहरूजी बघत होते। पण तुम्ही आज असं का करताय? आता या उत्तरामध्ये तुम्ही दणक्यात सांगा, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाई। राजा हरिश्चंद्राचा देश आहे, स्वप्नात राज्य दिलं। इथं तर आपण उघडपणी कोणतीही नशापानी न करता आश्वासन दिलं, नशापानी नाही न करता आश्वासन दिलं। हे पूर्ण करावं आणि हा विद्यापीठाचा भेदभाव जो आहे की सर्व विद्यापीठे इकडे आणि आम्ही तिकडे अशिक्षित राहावं, असं होऊ देऊ नका। विदर्भात वैराग्यमूर्ती गाडगे बाबांनी जे सांगितलं आणि ती अपेक्षा तुमच्याकडून आहे। तुम्ही अतिशय सुजाण मंत्री आहात, सक्षम मंत्री आहात, कार्यक्षम मंत्री आहात। तुमच्या पाठीशी पूर्णपणे आम्ही उभे आहोत आणि आमच्या सदिच्छा उभ्या आहेत। कंडिशन आपल्या एवढं मात्र ताबडतोब करून द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।